नमस्कार सगळ्यांना. तर मी आता गॅस घ्यायला थांबलेली आहे. तर आज मंगळवार आहे, आज येणार गॅस. तर खरं तर सोमवारचा येतो, तर काल आला नाही, तर आज येणार आहे. तर सगळीजण कॉल करतायत कारण की आता गॅस मिळणार नाही, कारण की युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे गॅस मिळणं मुश्किल होणार आहे. तर आता ऑलरेडी न्यूज टाकलेली आहे, गॅस थोडं लिमिटमध्ये वापरा म्हणून. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी आज बुक आणून ठेवलेले आहेत जास्त. तर इकडे बघू शकता, कुट्टी कुट्टी म्हणतो इकडे आम्ही, इकडे गॅसला गॅस कुट्टी म्हणतात. तर गावाकडे आपण सिलेंडर म्हणतो. तर सिलेंडर पण म्हणतात काही लोक, तर इकडे ही लोक, ह्यांचं शॉर्टकट आहे गॅस कुट्टी. तर 8 बुक्स आहेत माझ्याकडे, तर त्यांचीच वाट बघायला लागली, कारण की गाडीचा आवाज आला होता मला, त्याच्यामुळे मी बाहेर येऊन थांबली. जर गेलं तर गेलं, मग सगळ्यांचंच गेलं. तर इकडे आता तुम्ही म्हणणार एवढे सगळे बुक्स घेऊन हिला कसं काय इतके सगळे बुक भेटले. तर इथे ना कसं आहे ना, की एक तर मेन टाउन मध्ये ठेवावं लागतं, नाहीतर मग जिथे दुकान आहे, गाडी येते तिथे ठेवावं लागतं. तर इकडे गॅस गाड्या वरती जाऊ शकत नाही, म्हणजे जाते, मोठा रस्ता आहे, जाऊ शकते, पण घेऊन जात नाहीत. कारण की कसं आहे ना, की आपलं कसं गावाकडे गाडी आली, एका गल्लीत थांबली तर 4-5 जणांचे गॅस असतात. तर इकडे ना, आता एका गल्लीत गेलं तर एका माणसाला गॅस द्यायचा, दुसऱ्या गल्लीत जाऊन दुसऱ्या माणसाला द्यायचा, तर त्यांना ते जमत नाही. मग त्याच्यामुळे त्यांनी ते असा मेन रस्ता आहे ना, जिथे कुठे दुकान असं तिथं ठेवतात. मग आमचं दुकान कसं सकाळपासून उघडे असतं संध्याकाळपर्यंत, त्याच्यामुळे इथे आणून ठेवतात सगळीजण. तर हे फुकट नाही आहे, ह्याच्यामध्ये 20 रुपये भेटतात, एका गॅसच्या पाठीमागे 20 रुपये. आता 20 रुपये का, तर काल सोमवार होता, तर काल आणून ठेवलेले गॅस आहे. तर काल गाडी येणार होती, आली नाही, कारण की गॅस अर्ध्यावरती संपतो, ती जातात आणि मग मंगळवार येतात. मग आज येणार. मग काल आमच्याकडे गॅस कुठे म्हणजे हे जे गॅस आहेत ना, ते राहिले. तर आता ते उचलून आतमध्ये आम्ही ठेवतो, परत सकाळी काढून बाहेर ठेवतो. मग ती कुली कुली म्हणजे त्याचं उचलणं ठेवणं, हे सगळं पैसे 20 रुपये आहेत. तर इकडे टाऊनमध्ये सुद्धा 20 रुपये घेतात. तर आता ते इकडचे लोक टाऊनमध्ये ठेवू शकतात, पण टाऊनमध्ये त्यांना महाग पडतं, कारण की 20 रुपये जो दुकानदार घेणार त्याला द्यावं लागणार, त्याच्यानंतर रिक्षा 70 रुपये द्यावं लागणार आणायसाठी परत तिकडे गॅस. तर इथे 20 रुपयेमध्ये गॅस त्यांचा वरती जातो आणि 40 रुपयेमध्ये त्यांचं काम होतं. नाहीतर मग मोठ्या टाऊनमध्ये ठेवलं तर 80 रुपये द्यावं लागणार. तर असं काही सिस्टम आहे, आणि मग ह्याच्यामधून आम्हाला पण फायदा होतो आणि त्यांचा पण फायदा होतो. चला मग, बाय बाय.